जेव्हा आपण शेंगा बिंगा जास्त खाल्ले ना तर त्याने पोट फुगत नाही. हा भांबुर्डीचा पाला आणि याला वास पण एक नंबर आहे. भरपूर या साईडला घेतलेले आहेत, मडके घेतलेले आहेत आणि त्यातला आपण भांबुर्डीचा पाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर ते वेगवेगळे साहित्य घेतले आहेत. मका असेल, शेंगा असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण 2-3 प्रकारच्या शेंगा घेतल्या आहेत. आणि जे चिकन होतं ते यामध्ये आपण फॉईल पेपरमध्ये चिकन बांधून घेतलेले आहेत. आणि हे बघा अंडी पण आपण आणले आहेत. तर थोडं पाणी मारू आपण वालाच्या शेंगांवर वगैरे. आणि 2 लिंब पण घेतले आणि मके वगैरे सगळं आता यातला. चला पोपटी कशी असते लावतात ते पण दाखवणार. चला सर्वप्रथम आपण हे अंडा आहे तो भरून घेऊ. भांबुर्डीचा पाला टाकलाय. हा आहे तो भांबुर्डीचा पाला आहे. याचा स्मेल पण एक नंबर येतोय. त्याच्यानंतर आपण जो चिकन आपण मॅरिनेशन केलेला तो या कॉईल पेपरमध्ये आपण असे बांधणार आहोत. चला शेंगा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत मीठ, चवीनुसार मीठ टाकणार आहोत. 20 अंडी पण त्यामध्ये आपण लावणार आहोत. चला आणि लावण्याची पण एक प्रकारे टेक्निक असते. आणि खास आपले जीवाभावाचे मित्र पण आलेत. आपलं मडकं वगैरे भरून झालेलं आहे. आपली पोपटी लागलेली आहे आणि ती शिजण्यासाठी आता जवळजवळ अर्धा तास तर लागेल. तर अर्धा तास आपण वेट करूया. चला मेन गोष्ट आग पेटली पाहिजे. बघा पेंड्यामुळे बघा कसले आग जाते. एक नंबर. आणि सगळे मित्र मिळून एकदम पोपटीचा प्लॅन केला आज. चला नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सर्व ठिकाणी शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. तर आजचा आपला व्हिडिओ तर पोपटीचाच व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी आपण आलेलो आहोत भांबुर्डीचा पाला आणण्यासाठी. आपल्यासोबत आपला मित्र आहे हर्षद. तर भांबुर्डीचा पाला आपल्याला इथे या साईडला दिसला आहे. बॅकग्राऊंडला पाला दिसत असेल तुम्हाला. तर चला हे बघा या साईडला पाला दिसत आहे. तो पाला आपण आणायला जाणार आहोत. भांबुर्डीचा पाला कसा असतो तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आणि पोपटीला लागतेच ना तो पाला लागणार म्हणजे हां. आणि त्याच्यामुळे टेस्ट येते काय. हां चला भांबुर्डीचा पाला आणायला जाऊ. तर भांबुर्डीचा पाला आणायला आलोय. आणि बघ याचा वास पण एक नंबर येते स्मेल. आणि पोटा बिटा दुखत नाही ना काय रे. हां जेव्हा आपण शेंगा बिंगा जास्त खाल्ले ना तर त्याने पोट फुगत नाही. हा भांबुर्डीचा पाला आणि याला वास पण एक नंबर आहे. भरपूर या साईडला पाला आहे. थोडी रात्र झाली आपल्याला भांबुर्डीचा पाला एका रस्ता. तर आता आलो आपण बोर्लीच्या गुरुवारच्या आठवडी बाजारातला आलोय. इथून सगळे टमाटी भाजीचं वगैरे जे पोपटीसाठी लागणार साहित्य ते घेऊ आणि घरचा रस्ता करू. चला हा चिकन 1-1.5 किलो चिकन आहे. आणि त्यातला टाकलेला आलं लसूण पेस्ट, हळद, घरगुती आपले मसाले आणि थोडासा मीठ आणि लिंबू आणि आपला मसाला गरम मसाला हे आपण मॅग्नेट या पाऊन तर थांबू मॅग्नेट करणार आहोत. चला हां फायनली आपला मिक्स करून झालाय. आता त्याला एक अर्धा पाऊण प्रथम आपण घेतलेले आहेत मडके घेतलेले आहेत. आणि त्यातला आपण भांबुर्डीचा पाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर ते वेगवेगळे साहित्य घेतले आहेत. मका असेल, शेंगा असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण 2-3 प्रकारच्या शेंगा घेतल्या आहेत. आणि जे चिकन होतं ते यामध्ये आपण बांधून घेतलेले आहेत. आणि त्याला हा कुठला आहे कॉईल पेपरमध्ये चिकन बांधून घेतलेले आहेत. आणि हे बघा अंडी पण आपण आणले आहेत. तर थोडं पाणी मारू आपण वालाच्या शेंगांवर वगैरे. आणि 2 लिंब पण घेतलेत आणि मके वगैरे सगळं आता यातला. चला पोपटी कशी असते लावतात ते पण दाखवणार. चला सर्वप्रथम आपण हे अंडा आहे तो भरून घेऊ. भांबुर्डीचा पाला टाकलाय. हा आहे तो भांबुर्डीचा पाला आहे. याचा स्मेल पण एक नंबर येतोय. त्याच्यानंतर आपण आता मडके भरून घेणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्यातला शेंगा, मके, अंडी सगळं त्यातला टाकणार आहोत. चला आणि मंडळी थंडीच्या टायमातला पोपटी खाण्याची मजा असते ना ती वेगळीच असते. चला दाखव. आणि मंडळी बघू शकता जो चिकन आपण मॅरिनेशन केलेला तो या कॉईल पेपरमध्ये आपण असे बांधणार आहोत. चला शेंगा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत मीठ, चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण मटक्यामध्ये टाकणार आहोत चिकन. पण मस्तपैकी त्याला पेपरमध्ये गुंडाळलेत आणि मस्तपैकी त्यामध्ये टाकले. तर त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अंडी. 20 अंडी येतील. तर 20 अंडी पण त्यामध्ये आपण लावणार आहोत. चला आणि लावण्याची पण एक प्रकारे टेक्निक असते. आणि खास आपले जीवाभावाचे मित्र पण आलेत. चला बोलले की आज 2-3 अंडी लावून झाल्यानंतर परत त्याच्यावर लावणार आपण शेंगा, वालाच्या शेंगा. 3 प्रकारच्या शेंगा आणलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण लावणार आहोत मके. आणि
आणि आपण मस्तपैकी मोठा भांडा घेतलाय, मडकी आहे तो एकदम मोठा घेतलेला आहे आणि त्याच्यातला मके शेंगा सगळ्या मिक्स करून टाकलेले आहेत. चला मडके पण भरला, पुन्हा त्याच्यावर टाकलेले आहेत आपण शेंगा टाकलेले आहेत आणि आता शेंगा टाकून झाल्यानंतर भांबुर्डीचा पाला एकदम फ्रेश आणि याचा स्मेल एक नंबर असतं. आपल्या शेंगा वगैरे भरून झालेल्या आहेत आणि त्याच्यातला आपण आता लास्ट एंडिंगला टाकणार आहोत पुन्हा भांबुर्डीचा पाला. चला त्या पाल्याला एकदम सुगंध सुटलाय आणि हा औषधी पण पाला आहे. आणि तुम्ही याला काय म्हणता, या आम्ही भांबुर्डीचा पाला बोलतो, तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. आणि फायनली आपलं हे बघा असं भांबुर्डीचा पाला वगैरे सर्व पॅक करून झालेलं आहे, मडके वगैरे पॅक करून झालेलं आहे. आणि खास स्पेशल मित्र परिवार आहेत ते सर्वांनी, आणि खास पवन यांनी मस्तपैकी आपल्याला हेल्प केली. आणखी पण 2-3 मित्र आहेत मदत करण्यासाठी. चला आता याला आपण आग लावू. तर फायनली आपलं मडकं वगैरे भरून झालेलं आहे. आता त्याला आपण आगीवर पेटवायचं आहे, डायरेक्ट मडके टाकलेला आहे आणि त्यातला जो मटका आहे आपला तो असा बघा उबडा टाकायचा आहे, त्याला सावकाश टाकायचा आहे. हां असं उबडा टाकलं आणि पेंडा टाकायचा आहे त्यातला आणि मस्तपैकी असं पेंडाने लाकडाचं रचलेले आहेत एकदम, कारण तो पेंड्याने एकदम त्याला धग भेटेल आणि जळल तो. त्याच्यानंतर भरपूर जळायला लागेल, त्यासाठी ती सुकी आपली पोपटी लागलेली आहे आणि ती शिजण्यासाठी आता जवळजवळ अर्धा तास तर लागेल. तर अर्धा तास आपण वेट करूया. चला मेन गोष्ट आग पेटली पाहिजे. बघा पेंड्यामुळे बघा कसले आग जाते, एक नंबर. आणि सगळे मित्र मिळून एकदम पोपटीचा प्लॅन केला आज. चला फायनली हे बघा जो आपण आग वगैरे लावलेली ते आपली पोपटी झालेली आहे आणि एकदम गरम असल्यामुळे आपण त्याला व्यवस्थित उचलणार आहोत, जेणेकरून तो फुटणार नाही. चला गरम आहे, भरपूर गरम आहे पोपटी, तर आपण याला टोपल्यात घेऊन जाणार आहोत. चला झाली फायनली आपली पोपटी झाली. आता पोपटी पण दाखवणार मंडळी. आपली फायनली पोपटी झालेली आहे आणि स्मेल बघा एकदम सुगंध सुटलाय. चला पोपटी खाऊया आता. या तुम्ही पण खायला पोपटी. बघा फायनली पोपटी झालेली एकदम स्मेल सुगंध सुटलाय, तोंडाला सुटली पाला आहे. तुम्ही पण या खायला. हा चला मस्त पैकी पोपटी बघूया, एक नंबर. बघा मस्त पैकी पोपटी पण शिजली. चला या तुम्ही पण खायला या. कवटा पण शिजली, मके पण शिजले, सगळं शिजलंय. हात कर. आपली फायनली पोपटी झालेली आहे आणि तुम्हाला पोपटीची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत पुढल्या व्लॉगमध्ये. या पोपटी खायला.